हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत नागदिवे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी पाणी। त्याआधी आपण उकळत ठेवूया। त्यामध्ये मग लागणार आहे 3 चमचे गूळ, खोबरं 1 चमचा, आणि 1 चमचा तेल। सगळं आपण उकळत्या पाण्यात आधी अर्धा चमचा तूप घालणार। साजूक तूप घेतलंय, जास्तही टाकू शकतो थोडंसं। तूप टाकल्यावर हे सगळं साहित्य त्यामध्ये टाकून घ्यायचं उकळी आली। छानपैकी आता गूळ वितळलेला आहे। आता आपण त्यात पीठ टाकून घेऊया। बाजरीचं पीठ घेतलंय मी 1 वाटी, ते टाकूया। गॅस बंद करून टाकू। झालंय असं आपण हे ताटात काढून घेतलंय। आता त्याला थोडंसं असं मॅश करायचं हाताने, तुपाचा हात घेऊन हाताने करू शकतो। असं गोळा केलाय, त्याचे 5 गोळे करायचे। नंतर मग त्याचे असे दिवे करून घ्यायचे। दिवे तयार आहे। आता आपण यांना वाफवायला ठेवू। गाळणी घेतली आहे, त्याला आपण तूप लावून दिवे करायच्या आधी मी इथं पाणी ठेवून दिलं होतं, ते आता उकळतंय। त्यात मी अशी जाळी ठेवणार आहे आणि त्यावर आपले तयार दिवे ठेवून द्यायचे। वरून असं झाकण 10 मिनिटात आपले दिवे तयार होतील। 10 मिनिटात आपले दिवे तयार होतील। आपले दिवे झालेत का ते बघूया आता।
पद्धतीने लावून घेतलं आहे. त्यात आता आपण तूप घालूया. तूप टाकून झालं आहे. आता आपण यांना देवापुढे लावूया. हे आमचं देवाचं मंदिर आहे. त्यात हे असं कुलदेवाला हे असे दिवे करायचे असतात मार्गशीर्ष महिन्यात. ते मी तुम्हाला दाखवते कसे लावता येते. असे दिवे लावून झालेले आहेत. त्यांची पूजाही करतात. कुलदेवीसाठी करायचे असतात हे मार्गशीर्ष महिन्यात. तयार आहे आपले दिवे. हे पूजा झाल्यानंतर त्यातलं तूप संपल्यावर खाऊही शकतो आपण.